हॅलो, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण पेरणी करायला गेलो होतो. तर आपण आता परत चाललो आहे फवारणी करायला. जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण पुढच्या वेळेस येणार आहे फवारणी करायला. तर आता आपण एक ट्विस्ट आणलेला आहे की थोडी एन्जॉयमेंट म्हणून आपण आता टू व्हीलरवर चाललो आहे. तर तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट. तिकडे पप्पा आत्ता पेट्रोल भरतात. तर आपण ज्युपिटरवर चाललो आहे आणि बघूयात कसा होतो प्रवास आणि तुम्हाला अपडेट्स देत राहील मी. सो लेट्स गो. भीमा कोरेगावच्या पुढे आलो होतो आता आणि खायला थांबलो आहे. पाऊस लागला होता मध्ये आपल्याला. हा रेनकोट आपण घातला होता. तर आपल्याला मीन्स आता डायरेक्ट आता किती वाजले? आता वाजलेत 4:15. तर आपल्याला वाजते एक्झॅक्ट किती माहिती आहे का? 8 वाजतील आपल्याला. तर पप्पा आणि मीच निघालो आहे आम्ही दोघं आणि बघूया. प्रवास परत सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती सुखद झालेलं आहे. हीच ती मजा असते जी टू व्हीलरवरच घेता येते. मीन्स कारमध्ये तुम्हाला ती मजा येत नाही, तो फील येत नाही. वेळ जास्त जाईल आपला, पण ही जी मजा आहे, ही जे थंडगार सुखद वातावरण, ही मजा तुम्हाला कारमध्ये येणार नाही. त्यासाठी तुम्हाला टू व्हीलरवरच फिरावं लागतं. तसं याच्या आधी पण आपण खूप वेळा टू व्हीलरवर आलेलो आहे. कारमध्ये तर सारखंच येणं होतं आपलं, पण असं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निघणं एक वेगळंच फिलिंग असतं. त्यात मी ह्या गाडीवर पहिल्यांदा चाललो आहे. आपल्या बुलेटवर म्हणा, स्प्लेंडरवर, या सगळ्या गाड्यांवर जाऊन झालेलं आहे. आणि आता ही जी वारी होती गावाला जाण्याची, आज तो क्षण आलेला आहे. अशा खूप गोष्टी बदललेल्या आहेत रस्त्याला. आधी हा रस्ताही असा नव्हता, 2 पदरीत रस्ता असायचा. त्यावेळेस ट्रान्सपोर्ट पण खूप हळू वेळ लागायचा त्यावेळेस. माझ्या लहानपणाचं सांगतो. आय थिंक सो आपण सणसवाडीच्या जवळ आलेलो आहे किंवा सणसवाडीमध्ये असू आपण आता, एक्झॅक्ट माहीत नाही आहे. रांजणगावमध्ये आलो आहोत. मागचा पॅच खूपच खराब होता, चिखल वगैरे, त्यामुळे तिथं आपल्याला रेकॉर्डिंग थांबवावं लागलं. आता आपण तिथून पुढे आलो आहोत रांजणगावमध्ये. मजा येते आणि मला माहिती आहे तुम्हाला बघण्यातही मजा येते, जसं की मला गाडी चालवण्यात येते. बुलेट असती तर आपल्याला अजूनही मजा आली असते. ते टॉप गिअरवर हाय RPM वर मस्तपैकी तो एक सलग नाद येतो बुलेटचा, टक 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 टक. तो जो असा आनंद येऊन जातो मनाला, आवाज, ती मजा कशातच नाही. आपल्या पहिल्या व्लॉगला पण चांगला प्रतिसाद भेटला, पण तुम्ही लोक यार लाईक करत नाही. त्यामुळे कसं होतं, नवीन ब्लॉग बनवायची जी ऊर्जा असते ती कुठेतरी कमी होते. तुमच्या एक लाईक मला ऊर्जा देऊन जातो की आपल्याला पुढचा ब्लॉग बनवायचा आहे, तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं आहे आणि आपले व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतेच. कारण आपण आता शेतीवर बनवते पहिल्या ब्लॉगपासून तर शेवटपर्यंत. शेतीमध्ये आपल्याला जे काही कामं लागणार आहेत, जे काही असेल ते सगळं मी तुम्हाला ब्लॉगद्वारे सांगणारच आहे. आणि त्याच्यानंतर आपला नॉर्मल ब्लॉग पण सुरू होईल, डेली ब्लॉग्स म्हणा किंवा कसं. तर कामातून मला ते जमत नाही. आपण जास्त करून रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळे मला दिवसभर बाहेरच असावं लागतं. त्यातून आपण वेळ काढून करूयात ब्लॉग. आणि आपला दुसरा एक चॅनल आहे ज्याच्यावर आपण फक्त आणि फक्त प्रॉपर्टीजच्या व्हिडिओज टाकतो. त्याच्यावर मीन्स न्यू प्रॉपर्टीज असेल किंवा रिसेलच्या प्रॉपर्टीज असतील, त्यांचे डिटेल्स, त्यांचे व्हिडिओज आपण त्याच्यावर टाकत असतो. त्या चॅनलची लिंक पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल.
तर तो चॅनलही आपला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुण्यातल्या चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीजची माहिती मिळेल. आणि लाईक करत जावा यार, शेअर तर तुम्ही करताच. शेअर चांगले आहेत आपल्या पहिल्या ब्लॉगला, पण तेवढं फक्त लाईक्स कमी आहेत आणि सबस्क्राईब्स. मीन्स तुम्ही ब्लॉग बघताय सगळं, पण सबस्क्राईब करत नाही. तुमचा एक सबस्क्राईब मला एक ऊर्जा देऊन जातो. पुढे थांबूयात आपण परत टी ब्रेकला. निवांत जायचं आहे आपल्याला. म्हणजे असं काही घाई गडबड नाही आहे की बाबा याच टायमिंगमध्ये पोहोचलं पाहिजे वगैरे. मस्त आपण आनंद घेत चाललेलो आहे. हवेच्या आवाजामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल नीट. सिटी पब्लिक जे आहे आपलं, जे ब्लॉग बघतंय किंवा भविष्यात बघणार आहे, त्यांच्यासाठी आपला ब्लॉग हा खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. कारण त्यांच्यात ते काही असतील ज्यांना शेतीची आवड असेल पण वेळ भेटत नसेल किंवा माहिती नसेल, त्यांना थोडीफार माहिती होईल आपल्या ब्लॉगमुळे, आवड निर्माण होईल. कारण आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची पिढी तिला गावाकडची काही माहितीच नाही आहे. फक्त फोन वगैरे. आता मीच कसा वेगळा मीन्स त्यांच्यापासून आहे मला माहीत नाही. आमच्या घरात आधीपासून शेती वगैरेची आवड आहे सगळ्यांना. माझे आजोबा म्हणा किंवा माझे मामा लोक म्हणा, त्यांना मीन्स शेतीची आवड आहे आधीपासून. त्यामुळे त्यांच्यामुळे मला आवड लागली असेल कदाचित. पण चांगले आत्ताची जी पिढी आहे त्यांना शेतीबद्दल थोडीशी आवड निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून आपलं जे भविष्य आहे भारताचं ते प्रगतशील. मीन्स आपले जर शेतकरी वाढले भारतातले तरच कुठेतरी मीन्स आपण प्रगती करूयात असं मला वाटतं. कारण हळूहळू कसं झालं आहे, गावाकडचं जे पब्लिक आहे, गावाकडचे लोक जे शेती करतात ते म्हणजे काही लोक त्यातले शेती वगैरे विकून वगैरे शहरात यायचं बघतात. त्यांना वाटतं की शहरात इन्कम जास्त आहे, पण शहरात आपण राहतो, आपल्याला माहिती शहरात काय हाल आहेत. आपण टोटल मिडल क्लास. असं नाही आहे की कोणी मीन्स आपला ब्लॉग बघणारे बहुतेक मीन्स मिडल क्लासच असणार आहेत. ते रिलेट करू शकते त्या गोष्टीला. पण माझी अशी इच्छा आहे की गावाकडच्या लोकांनी शेती राखावी आणि शहरातले जे लोक आहेत त्यांना शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, जेणेकरून आपल्या भारताचं उत्पन्न वाढेल वगैरे. भयंकर पाऊस लागलेला आपल्याला आता. दोघं बापले झोडपून निघालेत पावसात. ती ब्रेकला थांबू शकतो आता. आणि सुप्यात आहो आपण आत्ता. सुप्यामध्ये ट्रॅफिक बघू शकता. पालखी चालू आहे. तुम्हाला रस्त्याने भरपूर पालखी दिसतील. लोक चालतात. एवढी श्रद्धा की लोक भर पावसामध्ये बिना चपलीचे बेअरफूट चालत असतात. बरं वाटतं. आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती लोक अजूनही जपत आहेत. आणि पूर्ण भिजलेलो आम्ही आता. चहा पिला की एकदम रिफ्रेशिंग वाटतं, एकदम फ्रेश. आता आपण डिरेक्ट माझ्यामध्ये नगरमध्येच थांबूयात किंवा डिरेक्ट आता मला वाटतं गावालाच भेटूयात आपण. कारण भरपूर पाऊस सुरू आहे, त्यामुळे मला फोन बाहेर काढता येत नाही आहे. आणि फोन जर बाहेर काढला तर आपला ब्लॉग अर्ध्यातच दाखवेल. तर आपण डिरेक्ट गावालाच भेटूयात. चल. हॅलो मित्रांनो, तर आपण आत्ता जामखेडमध्ये पोचलो आहोत आणि निघून आपल्याला प्रॉपर 6 तासांहून जास्त झालेले आहेत. कारण आम्ही 3 वाजता निघालो होतो आणि आत्ता 9:45 झालेले आहेत. तर जेवायला थांबलो आपण आत्ता. आणि कारण तिकडे घरी आत्ता कोणीच नाही. कधी पोचणार, कधी जेवण बनवणार. मला येतं जेवण बनवता, पण आता थकलोय वगैरे, त्यामुळे मग आता कधी पोचणार, कधी जेवण बनवणार. त्याच्याऐवजी आम्ही आता जामखेडमध्ये ते जेवायला बसलेलो आहे. आणि ह्या कॅमेऱ्यात बघायचे की ह्या कॅमेऱ्यात बघायचं मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. आता ह्या कॅमेऱ्यात बघून बोलूयात आपण. तर
आता इथून डायरेक्ट घरी गेलं तर मी झोपून घेणार आहे, त्यामुळे ब्लॉग वगैरे काय डे एंड आत्ता इथेच करूयात आपण. आणि डे 2 उद्या सकाळी मी जेव्हा उठेल, आता किती वाजता उठतोय मला माहीत नाही कारण खूप थकलेलो आहे आता. प्रॉपर आम्हाला कुठून शिक्रापूरपासून आम्हाला जामखेडपर्यंत प्रॉपर नुसता पाऊसच लागलेला आहे, मीन्स पूर्ण झोडपून निघाले. तर बघूयात आता उद्या काय होतं आहे ते. तर मस्त आम्ही जेवण करून घेतो आणि आपण इथे डे एंड करूयात. सो बाय. गुड मॉर्निंग पब्लिक. तर आपण आता गावातल्या घरात आहोत. मीन्स मागच्या वेळेस जिथे थांबलेलो ते आपलं रानातलं घर होतं, म्हणजे तिथे माझे आजोबा राहतात. तर रात्री उशीर झाला आपल्याला यायला, तर मग आम्ही ठरवलं की गावातल्या घरात येऊन राहायचं आणि सकाळी त्यांच्याकडे जायचं. आता आपण त्यांच्याकडे चाललो आहोत 2 व्हीलरवर. सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. नाश्ता जेवढा राहिलेला आहे तो आपण आजोबांकडे जाऊन करूयात. आणि बघूयात परत जामखेडला जाऊन आपल्याला अजून सगळे फवारणी घ्यायचे आहेत. तणनाशक, अजून बुरशीनाशक ते जे आहे ते सगळे औषधं घेऊन मग परत रानात जाऊन माझं रानातले कामं आहेत. तर ते कामं आज होत आहेत की त्याला अजून 1 दिवस जातो आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघूयात काय होतं. फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून आपण आता डायरेक्ट चाललो आहे जामखेडला तणनाशक आणि युरिया घेण्यासाठी. तर ह्या गोष्टींमधलं आपल्याला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे मामा आपल्यासोबत येत आहेत कोणतं तणनाशक आणि कोणता युरिया घ्यायचा हे सांगण्यासाठी. आपण तणनाशक आणि युरिया वगैरे घेतलेले आहे. हे मामा सोबत आहेत आपल्या, त्यांनी धरले पिशवी. आणि आता आपण परत निघालो आहे गावाकडे. आणि आता आपल्याला उद्याचा दिवसच लागणार आहे. आता तर काय होणार नाही आहे. तर उद्याच्या दिवशीच आपल्याला सगळं करावं लागणार आहे, फवारणी वगैरे. तर आता आपण चाललो आहे परत गावाकडे. आता तुम्हाला गावाकडे जायला व्ह्यू दाखवतो. घरी आलो आपण आता गावात, मीन्स रानातल्या घरात आलो आहे. आणि इतका पाऊस सुरू आहे. हा पाऊस जास्त नाही, 1च मिनटं चालला असेल. हे पाणी बघा किती जमलं आहे. मी पण प्रॉपर घेतलेलं एकदम टोटल. मजा यार गावाला आहे. शहरातल्या लोकांनी गावातलं जे सुख आहे ते घेतलं पाहिजे, मीन्स आनंद घेतला पाहिजे. कारण हे सुख शहरामध्ये भेटत नाही. तुम्ही कधी आता बहुतेक जण लोकांना गावच नसतात, पण असं मित्राच्या गावाला जाणं किंवा असं जर तुम्ही जर एखादा प्लॅन जर केला की जी मजा आहे तुम्हाला घेता येते. आणि पावसात भिजणं म्हणा किंवा शेती म्हणा. आता आपण आहे म्हणून घेतोय, आवड पण आहे आपल्याला. पण ज्यांना नाही आहे त्यांनी आपापल्या मित्रांच्या गावाला जावा, नातेवाईकांच्या गावाला जावा, जरा बघा गावाला कसं असतं आणि आनंद घ्या. आता आपण डिरेक्ट उद्या सकाळी भेटूयात, कारण आपण जे फवारायचं काम आहे ते आपण मशीनने फवारणार आहे. आणि ते जे आहे ते प्रॉपर तुम्हाला जे डिटेल आहे त्याचे मीन्स कसं फवारणार, काय फवारणार ते मी तुम्हाला उद्या प्रॉपर सगळं दाखवेल. ओके. हॅलो मित्रांनो, तर कसे आहात. आज आपला दुसरा दिवस आहे गावात. आणि ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम तर होतच नाही आहे. कारण काल दुपारपासून इतका जो पाऊस सुरू आहे त्यामुळे आपल्याला फवारा वगैरे काहीच करता येत नाही. आणि त्याचं कारण असं कंटिन्यू पाऊस सुरू आहे काल दुपारपासून. आणि त्याच्यामुळे आपल्याला रानातही जाता येत नाही आहे आणि फवारा करून पण काय फायदा नाही आहे. फवारा का करायचा आपल्याला, कारण ज्या वेळेस आपण नांगरलो होतं त्यावेळेस जो खालचा तुकडा होता आपला तो आपण नीट फवारला नव्हता. पेरून फवारून पेरलेला आहे आपण. आणि तो तुकडा नीट आपण त्यावेळेस फवारला नव्हता, त्यामुळे तिथे थोडंसं तण वगैरे आलेलं आहे. आणि फवारण्यासाठी जो पाऊस थांबला पाहिजे, थोडासा वापसा झाला पाहिजे. मीन्स थोडासा म्हणजे इतपत की पानांवरचं पाणी, म्हणजे जे रोपटी आहेत, जे तण असेल किंवा आपल्याला तणच जाळायचे, दुसरं काही जाळायचं नाही आहे. तर तण जे आहे त्याच्यावरचं जे साठलेलं पाणी आहे पावसामुळे ते पाणी कमी झालं पाहिजे, त्याच्यावरचं पाणी पूर्ण गेलं पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला फवारणी करता येईल त्याच्यावर.
आणि खालच्या तुकड्यात फवारणी करायची आणि वरच्या तुकड्यात थोडं आपल्याला युरिया टाकायचं आहे. तर बघूया आता. काल दुपारचं काम आज सकाळवर आले आणि आज सकाळचं काम कधी होतं आहे. तर मी आत्ता चाललो आहे आमच्या आजोबांच्या रानामध्ये. तिकडे जे आमचे मामा आहेत ते रानात साठलेलं पाणी काढण्यासाठी त्याला वाट करत आहेत. तर आपण ते बघायला चाललो आहे आत्ता. आणि हा आपला मित्र जिगरी दोस्त सोबतच आहे. आणि ती चंपा ती तर सोबतच असते. ती चालूनच देत नाही माणसाला. ती माणसाला चालूनच देणार नाही. ती नुसती पायात करते. हो तिकडे काय होतंय. इथे फोडून मामांनी थोडं पाणी जाण्यासाठी वाट केलेली. मला दिसतंय का नाही माहीत नाही. तिकडे लांब मामा थांबलेत तिकडे. तिकडे पण काहीतरी काम करत असतील ते. अजून शेताला लागूनच रोड गेलेला आहे दुसऱ्या गावाला. आपण जाऊयात तिकडे. मी घातले क्रॉक्स आणि त्यामुळे चालता येत नाही नीट. चिखलात पाय फसले क्रॉक्स जागेवर राहतात आणि पाय पुढे जातो. रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे थोडा थोडा. त्यामुळेच प्रॉब्लेम येतोय. तूर लावलेली आहे इथे. तुरीत पाणी झालेलं आहे. तर मी चाललो ते दोघं पण लगेच सोबत येतात. त्यांना काय. आपण आता इनिशियल स्टेजमध्ये व्लॉगिंगच्या. वी आर जस्ट बिगिनर्स. त्यामुळे आपला जो कॅमेरा सेटअप आहे तो साधा मी फोन वापरतोय. आपल्याकडे गिम्बल वगैरे काही नाही आहे. त्यामुळे चालताना थोडंफार व्हायब्रेशन येणारच आहेत व्हिडिओमध्ये. मी ऑडिओसाठी काय असं स्पेशल काही वापरत नाही. त्यामुळे थोडंसं तुम्हाला ऐकताना किंवा बघताना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ज्याला खरंच आवड आहे या सगळ्या गोष्टींची ती व्यक्ती व्लॉग पूर्ण बघेल. तिकडे तर बघा पाणी किती साठले. तेवढं पाणी साठले ना. जास्त होतं पलीकडं. खाली पडतो हा भाग नाही. खड्डा आहे या साईडला. हे बी नुकसान. हे खाली पाणी पाजरल्यामुळे हे बी नुकसान होतं. आता ह्याचं नुकसानच आहे तसं म्हणायला गेलं की नाही. पाणी इकडे गेलंय म्हणलं. नाही त्यातलं पाणी निरपून दमादमा येत नाही खाली. हां त्यामुळं 5-6 दिवस मग यात येत नाही. आता पाण्यावर आतलं मग हे खाल्लं रामला कोरडं पडतं. हां चंपा बंड्या भारी कुत्रे आहेत दोन्ही. सोयाबीनच आहे ना. हे जे पानं थोडी वेगळी दिसतात नाही का. त्या आपलं फुले संगम आहे त्याची पानाची थोडी मोठी आहेत त्याची. आम्ही चाललो आता दुसरीकडचा बांध फोडायला. हे पाणी हळूहळू कमी व्हायला लागले. प्रॉब्लेम एक झाला आपला की आपल्याला फवारणी करता येणार नाही. अवघड झाले. फवारणीच नाही केली तर तण वाढेल. तण वाढलं तर आपल्याला युरिया टाकता येणार नाही. हे बघा हे क्रॉप.
घ्यायची आहे मजा, गावाला या. रेनकोट घालून पण खालून पूर्ण भरलोय मी. अरे बापरे, ससा, अरे बापरे ससा. हम भी ऊपर से चलेंगे. परत खाली आलो. क्रॉक्समुळे चालता येत नाही इथे. लेवल सबके निकलेंगे. चल, कसा आहे ससा? है आय थिंक सो क्रॉक्स काढून ठेवले पाहिजेत, पण जर क्रॉक्स काढले तर मातीत काय असेल, पायाला टोचू शकतं, कापू शकतं. आलंच कापून झाले, त्यामुळे नो रिस्क. पाय फसला तरी चालेल, आरामात जाऊयात आपण. इथं केवढं पाणी साठलंय. अर्धी छत्री जाते नाही. 2 ठिकाणी फोडलं तर मामा इथं एक फोडा. थांबलो इथं. तिथं एक आणि इथं एक. दोन ठिकाणी फोडा, इथं एक आणि तिथं एक. दरवेळेस पाणी साठतं इथं 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 आणि त्या खालच्या तुकड्यात. आपली फवारणी कधी होती काय माहिती. मामांनी फोडायला सुरुवात केली. जसं की तुम्ही बघितलं ते मागचं आपण फोडून घेतलेलं आहे. मीन्स बांध वगैरे तिकडचा थोडासा पोखरलेला आहे, कारण ते पाणी जाण्यासाठी. आणि मामा येत आहेत मागून. आणि तसं पाऊस तर थांबलेला आहे, पण अजून थोडं ऊन पडलं पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला तिकडे जाता येईल, आपल्या रानात पलीकडे फवारणी करता येईल. तोपर्यंत आपल्याला काय हे असंच इकडे जा फिरा. पण पुण्यातही कामं असतात आपल्याला, त्यामुळे कसं आहे, जी कामं करायला आपण आलो आहे ती कामं जर लवकर झाली तर बरं आहे. आणि तसं पाऊस थांबला का बघूयात, उपरवाले काय हात नाही, कधी ऊन पडतंय वगैरे थोडंसं. हे असंही थोडं हवा जरी चालत राहिली ना तरी चालतं आहे, कारण आपल्याला फक्त पाणी जे आहे पानांवरचं ते फक्त वाळलं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला फवारणी करता येईल. बघूया ते बघा कसे फळं द्यायला लागले. ये ये गुड गर्ल.
दुसरी कामच नाही तिला. हा करा करा कपडे खराब करा. मजा आहे. मी आलो की यांना आनंद होतो. बस 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 कपडे बघा कपडे बघा. चल बंडे चल चल. आम चंपा चल चल चल. तर आपण बघूयात आता कधी होते काय होते. तसं आपण डिरेक्ट आता जर झालंच तर मग डिरेक्ट राहणारच भेटूयात आपल्या तिकडे आणि डायरेक्ट तुम्हाला कामच दाखवतो आता. ईडी टोटल.